तर मागील भागात आपण पाहिले होते की शंकर भटांना कसे वल्लभदासांबरोबर संवाद झाला व त्यांनी त्यांना पूर्वजन्मीतल्या काही गोष्टी सांगितल्या व कोणत्या घटना का घडतात, त्यांना कावळ्यांनी का आणि सर्पांनी का टोचले, ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याशिवाय वल्लभदासांच्या हितोपदेशाने शंकरभट कृतकृत्य झाले. त्यांच्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. वल्लभदासांचा पाहुणचार त्यांनी स्वीकारला. 2-3 दिवस राहून ते पुढे चिदंबरमला जाण्यास निघाले. चिदंबरमला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे एक गाव लागले. त्या गावच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका होता. तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे ब्राह्मणांनी लोपभूयिष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने मुलगा मुका झाला आहे. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुख भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मुख भाषेवर संशोधन करू लागले होते. राजाच्या सैनिकांनी शंकरभटाला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. त्यांनी होकारार्थी मान हलविताच आपण आमच्या महाराजांच्या आग्रहाचे आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे म्हणून ते राजवाड्यात येण्याची विनंती केली. शंकरभट त्यांच्याबरोबर राजासमोर जाऊन उभे राहिले. मला म्हणजे शंकरभटांना भीतीने घाम सुटला होता. तेव्हा ते मनोमन श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली आणि नामस्मरण करू लागले. राजाने पहिला प्रश्न विचारला, तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल? शंकरभट म्हणाले, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला एवढेच. त्यांच्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत होता. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत असे. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्याच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत असत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्माला आला व त्यास त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याच्या अचाट दानाचे फळ काय मिळेल त्याचे उत्तर हवे होते. म्हणजे शंकरभट राजाला म्हणाले, महाराज, राजगिऱ्याची भाजी किती दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या म्हणजे शंकरभटाच्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मुखभाषेचा होता. राजगुरूंनी शंकरभटांची परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 या खुणेनेच विचारले. त्यांनी शंकरभटांना मला एकटाच आलास की सोबत कोणी आहे असा प्रश्न वाचून त्यांनी मी एकटाच आलो असे दाखवण्यास 1 बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 ही संख्या पाहताच शंकरभटांना दत्तात्रयांची मूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. शंकरभटांनी दत्तभक्ती गुप्त असावी हे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली.
हा भक्ती हा विषय अंतरंगाचा असल्याचे आहे असे त्यांनी सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच शंकरभटांना देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले. परंतु शंकरभटांनी ते नाकारले. त्यांच्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून यांना देत, मला गोड पदार्थांपेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा त्याची चव पाहू शकता, असा शंकरभटांचा भाव होता. त्यांच्या उत्तराने राजगुरू अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुकांच्या भाषेचा सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये शंकरभट सफल झाले होते. आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजांनी सांगितले, चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. श्रीपाद वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. शंकरभटांनी अर्थ असा होता की एकचमे म्हणजे एक, 30 म्हणजे एकाला 3 जोडले की 4 हात होतात. 4 चे वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे चारात 5 मिसळल्यास 9 होतात. त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे म्हणजे 7 म्हणजे आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात व त्याचे वर्गमूळ 4 येतो. नवचमे म्हणजे वरील 16 या संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचे वर्गमूळ 5 येतो. एकादशचमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 होतात व त्याचे वर्गमूळ 6 येते. त्रयोदशचमे म्हणजे 36 मध्ये 13 ही संख्या मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7 येते. पंचदशचमे म्हणजे वरील 49 या संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदशचमे चा अर्थ 64 या संख्येत 17 मिसळल्यास येणारी संख्या 81 येते व त्याचे वर्गमूळ 9 येते. नवदशचमे म्हणजे वरील 81 या संख्येत 29 मिसळले असता 100 होतात आणि त्याचे वर्गमूळ 10 येते. 21चमे या वरील 100 मध्ये 21 मिसळल्यास त्याचे 121 होते व त्याचे वर्गमूळ 11 येते. त्रयोदशचमे म्हणजे 121 मध्ये 23 मिसळले असता 144 होते व त्याचे वर्गमूळ येते 12. पंचविसचमे याचा अर्थ वरील 144 या संख्येत 25 मिसळले असता 169 होते व त्याचे वर्गमूळ 13 येते. सप्तविसचमे याचा अर्थ वरील 169 यामध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येते 14. पंचविसचमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास ते 25 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. त्रिदशचमेचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिसळले असता 256 होतात व त्याचे वर्गमूळ 16 येते. त्रयोदशचमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येते व त्याचे वर्गमूळ 17 येते. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. म्हणजे शंकरभटांचे जे हे प्रवचन आहे ते त्यांनाच आश्चर्यकारक वाटले. ते हे जे काही बोलले ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. म्हणजे शंकरभटांचे प्रवचन दरबारातील खूप जणांना आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यामुळे श्रीपाद वल्लभांच्या कृपेने शंकरभट विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडले.
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, दत्तात्रयांचा विजय असो, श्रीपाद श्री वल्लभांचा विजय असो, श्री स्वामी समर्थ. तर आपण पाहिलं काय गुरुचरित्रामधले काही अध्याय वाचताना किंवा स्वामी चरित्रातले किंवा या श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रातले काही अध्याय वाचताना काही गोष्टी आपल्याला गूढ वाटतात. कारण का आता यात ते चमक मधील शेवटचा जो श्लोक व त्याचा अर्थ जो सांगितलाय तो खरंच वाचताना आपल्याला कळत नाही. पण एकचमे म्हणजे एक, आता एकचमे म्हणजे असं काहीतरी तो श्लोक असेल तो की एकचमे म्हणजे काय, तर एक चमे म्हणजे एक, ती तिसरं चमे म्हणजे काय, तर एकाला तीन जोडले की चार होतात. म्हणजे आधीची जी संख्या असेल त्यात तीन जोडायचे आणि चार, आणि आपलं जे वर्गमूळ आहे म्हणजे हा थोडासा विषय गणिताशी संबंधित आहे. म्हणजे काही आपल्या धर्मशास्त्रामध्ये गणित, विज्ञान हे सगळे विषय अगदी जोडलेले आहेत. तर एक चमे म्हणजे एक, आता तिसरं चमे म्हणजे असं एक एक संख्येने दोन दोन संख्येने ते पुढे गेले. अगदी थोडक्यात म्हणायचं तर एकाचा वर्ग एक, दोनाचा वर्ग चार, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग 16, पाचाचा वर्ग 25. हे जे आपण काही एक तक्ता लहानपणी आपण पाठ करायचो शाळेत असते वेळी, त्याचेच वर्णन इथे केलेले आहे. आणि तेच शंकर भटांनी चमक मधील श्लोकाचा तो काही अर्थ आहे तो सांगितला आहे, ज्याच्यामध्ये वर्ग आणि त्या वर्गमूळ आणि वर्ग कसे सोप्या पद्धतीने त्यांनी इथे समजावून सांगितले. बघा म्हणजे आपलं अध्यात्म हे नुसतं आपल्याला देवदेव करायला लावणारं नाहीये, तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला गणित, विज्ञान, पुढे अणु, परमाणु आणि कणादृषी म्हणजे आपल्या भारतातले जे कणादृषी आहेत ज्यांनी अणु आणि परमाणूंचा शोध लावला, त्या कणादृशींचाही उल्लेख शंकर भटांनी केलेला आहे. त्यामुळे आपलं अध्यात्म हे नेहमी नुसतं देवदेव करणारं नसून विज्ञानाच्या जवळ जाणार आहे. फक्त ते गूढ भाषा काही वेळेला आपल्याला समजून घेण्यास कठीण जाते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आजच्या कथेमध्ये आपण काय पाहिले, तर शंकर भट हे वल्लभदासांच्या इथून निघाले आणि विचित्रपूरला जात होते. विचित्रपूरला जात असताना तेथील राजांशी त्यांच्याशी भेट झाली, जो ब्राह्मणांचा अपमान करीत असे, त्यांना प्रश्न विचारत असे. त्यांनी जर त्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही तर त्यांचा तो अपमान करून त्यांचा गाढवावर दिंड काढत असे. त्याने राजाच्या सैनिकांनी शंकर भटांनाही त्यांच्या पकडून नेले व त्यालाही काही प्रश्न विचारले. तसं शंकर भटांना ना मुक्यांची भाषा ज्ञात होती ना काही कळत होते, पण केवळ श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे त्यांनी जी काही उत्तरं दिली ती उत्तरं अगदी राजाला हवी तशी होती आणि त्यामुळे राजा त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याला त्या सगळ्या संकटातून बाहेर काढले. म्हणजे यातून आपल्याला असे लक्षात येते की जर आपल्यावर प्रभूंची कृपा असेल, श्रीपाद प्रभूंची, दत्त प्रभूंची, स्वामींची, तर कोणतेही संकट आले, आपण कितीही अज्ञानी असलो तरी ते प्रभू आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग सुचवतात. आपल्याला काही सुचत नसेल त्यावेळेला ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात व आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतात. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.